केलं होतं? काय बोलायचं, कोणाबद्दल बोलायचं आणि कसं बोलायचं, सर्व चौकशी केली आणि नंतर लक्षात आला, नंतर पाहिलं की दिनेश भाऊ परदेशी याच्यामध्ये आरमानी साहेबांचे पूर्ण विचार आणि पूर्ण गुण आहेत. आरमानी साहेबांनी कधीही मोठ्यांचा विचार केला नाही. आरमानी साहेबांनी गरिबांचा विचार केलेला आहे आणि तोच विचार आमचे दिनेश भाऊ करतात. मित्रांनो, ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे. समोरच्या लोकांकडे इतका पैसा आहे, इतका पैसा आहे, इतका पैसा आहे की ठोसून ठोसून तुमच्या खिशात टाकतील. परंतु ध्यान ठेवा, पैसा तो आपलाच आहे, आपल्यामुळेच तो पैसा मिळालेला आहे आणि तो पैसा आपण वापरायचा म्हणजे वापरायचा. घ्यायचा पैसा, घ्यायचा बिनधास्त घ्यायचा, पैसे घ्यायचे, परंतु मत दिनेश भाऊ परदेशी यांच्या मशालेला आपल्याला द्यायचं आहे. मित्रांनो, आपण सर्व या ठिकाणी दिनेश भाऊ जो आपल्याला उमेदवार मिळालेला आहे, पहिले तर असं वाटत होतं यांना की आपण एकतर्फी निवडणूक जिंकून टाकू, प्रचाराची गरज नाही, कोणाचे हातपाय पडायची गरज नाही, लोक खुदून मत देतील, आपण स्वतः निवडून येऊ. परंतु जेव्हा दिनेश भाऊचा खमक्या समोर आला, हा गेला. म्हणून मित्रांनो, मला तरी असं वाटतं, इतने बाजू इतने सर, इतने बाजू इतने सर, गिन ले दुश्मन ध्यान से, हारेगा वो हर बाजी, जब खेलेंगे हम जी जान से, जब खेलेंगे हम जी जान से. विश्वास तेरी शक्ति है, संघर्ष तेरी भक्ति है. विश्वास तेरी शक्ति है, संघर्ष तेरी भक्ति है. तेरा कर्म ही तेरी विजय है, तेरा कर्म ही तेरी विजय है. दिनेश भाऊ यांचा कर्म, यांचा काम आपल्याला माहित आहे. 2 वेळेस दिनेश भाऊ विधानसभेत पराभूत झाले. त्यांच्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर हा मैदान सोडला असता. परंतु आम्ही ध्यान देतो, आम्ही पाहतो की गेल्या 10 वर्षापासून दिनेश भाऊ कधी डिस्कनेक्ट झाले नाही. तुमच्याशी संपर्क त्यांनी तोडला नाही. तुमच्याकडे सत्ता असो, काय असो, क्रिकेटचे मॅचेस असो, वर्गाने असो, दिनेश भाऊ कधी पण तयार आहे. तो कोणीकडून आणून देईल, त्याच्याकडे नसलं तरी तुम्हाला देईल, पण तुम्हाला परत जाऊ देणार नाही. मित्रांनो, समोर भरपूर पैसा आहे, परंतु आमच्या दिनेश भाऊकडे पैसा नावाची वस्तू नाही. फक्त तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद, तुमचा विश्वास, तुमचा भरोसा हा त्याला पाहिजे. म्हणून तो तुमच्या मागे आहे. यावेळेस आपण त्यांना कुठल्याही पद्धतीने मतदान करायचं आहे. विधानसभेत आपल्याला त्यांना पाठवायचं आहे. आणि या तालुक्यात अनेक प्रश्न असे आहे. आज तुम्ही सेंट मोनिका स्कूल जाऊन पहा. सेंट मोनिका शाळा जी त्यांनी बनवली, मराठवाड्यात अशी शाळा तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि भाभीचं निरीक्षण त्याच्यावर असतं, भाभीचं लक्ष त्याच्यामध्ये असतो. म्हणजे एज्युकेशन मध्ये सुद्धा हा परिवार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून मित्रांनो, एक चांगला परिवार. यांचे वडील, यांच्या वडिलांचं काय, यांच्या वडिलांची पुण्याई, यांच्या वडिलांनी जे सेवा या तालुक्यासाठी दिलेली आहे त्यांचं पूर्ण आमच्या दिनेश भाऊमध्ये ठुसून भरलेलं आहे. म्हणून मित्रांनो, एक चांगला परिवार, चांगले लोक. कोणी काय म्हणतील, कोणी आता तुम्हाला चाटा मारायला 2 मिनिटं, हो 2 मिनिट मला बोलू द्या. फक्त काय ते 10 वर्षापासून तुम्ही होतं बांधारा फुटू राहिला, जरा फुटू द्या. गेल्या आपण मागचा कधीच विचार करत नाही. आता हे म्हणतात मागच्या आमदारांनी काहीच केलं नाही, काहीच केलं नाही. अरे ज्यांनी काही केलं नाही ते पण पाठीमागे बसलेले होते आणि तेही टाळ्या वाजवत होते.
आमच्याकडे मुख्यमंत्री आले, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, मागच्या वेळेस लढलेले सगळे लोक पाचीचे पाची आमदाराचं काम करत आहेत. कमाल है. मी म्हटलं कमाल नाहीये, कमाल तर क काढून टाका, माल है, माल है, माल है. म्हणून मित्रांनो, आता आपल्याला फार फार विचार करून मतदान करायचं आहे. आणि दिनेश भाऊ सारखा आपल्याला एक चांगला उमेदवार, चांगली व्यक्ती, म्हणजे त्याच्या मनात त्याच्या जीव आहे, जीव. म्हणजे तुमचं दुःख त्याला आपलं दुःख वाटतं, तुमचं सुख आपलं सुख वाटतं, म्हणून अशा व्यक्तीला आपल्याला निवडून द्यायचं आहे. मित्रांनो, आमचे पक्षप्रमुख हे बरोबर आहे, ध्यानात आलं मला. एक दाखवतो तुम्हाला. हे सांगतात की 2.5 वर्षात यांनी काहीच दिलं नाही. 2.5 वर्षात काही दिलं नाही. जे झालं ते 2.25 वर्षात झालं. आता तुम्हाला एक त्यांचाच बॅनर आहे, ते व्हायरल करणारे, मी घाबरू नका. ए बा, काहीच दिलेलं नाही. मौजे वैजापूर प्रभाग क्रमांक महाराणा प्रताप रोड येथे जुनी मडी सामाजिक सभासाठी सभागृहासाठी 25 लाख रुपये. मुख्यमंत्री होते उद्धव साहेब ठाकरे. आणि पुरी यादीच आहे, पुरी यादीच आहे, तालुक्याची यादी आहे. आणि तुम्ही मला एक साधी गोष्ट समजून सांगा हो. बाळासाहेब संचेती एक ज्या बँकेचे चेअरमन आहे आणि एखाद्या डायरेक्टरनी तुमची फाईल मंजूर जरी केली तर शेवटी त्याच्यावर सही कोणाची पाहिजे? चेअरमनची पाहिजे. म्हणजे तुम्ही काय जरी आणलं तर तुम्हाला मंजुरी मुख्यमंत्र्याकडूनच घ्यावं लागेल. म्हणून हे सर्व उद्धव साहेबांनी दिलेलं आहे आणि उद्धव साहेबांनी याच्यासाठी दिलेलं आहे. ऐकून घ्या, ही गोष्ट ध्यानात ठेवा. उद्धव साहेबांनी याच्यासाठी दिलं. उद्धव साहेबांनी पहिले सर्वांना सांगून दिलं होतं, पहिलेच कॅबिनेटला, की हा मतदारसंघ वैजापूरचा माझ्या वाणी साहेबाचा मतदारसंघ आहे, माझ्या वाणी साहेबाचा मतदारसंघ आहे, माझा मतदारसंघ आहे. कारण या मतदारसंघाने 3दा आम्हाला आमदार दिलेला आहे, 3दा आमदार दिलेला आहे. हा माझा मतदारसंघ आहे. आणि जेव्हा हे आमदार झाले तेव्हा सत्तेत नव्हते. आता 2 मिनिट, आता आम्ही सत्तेत आहात. म्हणून या तालुक्याचा कुठलाही प्रस्ताव आला तर तुम्ही मंजूर करून टाका, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी दिलं होतं. म्हणून मित्रांनो, सर्व काही आम्हीच केलं असं नाही, उद्धव साहेबांनी भरपूर केलं. आणि तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती करतो. हे सांगतात तुम्ही एकच मिनिट द्या बस. हाँ शादी खाना भी उसमें जो सब पूरा गाना जो उसमें है साहब, मंगल कार्यालय सब. 1 मिनिट. हे सांगतात त्यांनी काहीच केलं नाही. अरे बाबा, 39 दिवस आंदोलन करून या ठिकाणी राज्यपालला यावं लागलं. आंदोलन केलं, नांदूर मधवेश्वरचं पाणी आणलं. आज जर नांदूर मधवेश्वरचं पाणी आलं नसतं तर गंतडीचा भाग सुखी समृद्धी झाला नसता. आपण सर्वांना मी नम्रतेची विनंती करतो की आपण, तुम्हाला वाणी साहेबाला खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर डॉक्टर दिनेश परदेशी यांना निवडून द्या. यांच्या मशाली समोरचं बटन दाबा. हीच खरी श्रद्धांजली आहे वाणी साहेबाला राहील. होईल. माझी सगळ्यांना नम्रपणे विनंती, व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांना आणि जे भाषण करणार आहेत त्यांना पण विनंती आहे की तुमचे आमचे सगळ्यांचेच भाषण अनमोल आहेत, परंतु मुख्य मार्गदर्शन आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं ऐकण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला मतदार राजा उपस्थित झालेले आहेत. तुमचे आमचे विचार या ठिकाणी जरी मांडता नाही आले तर अजून आपल्याला 8 दिवसात 4-5 दिवसात भरपूर सभा घ्यायच्या आहेत. म्हणून कोणी नाराजी मानू नका. या ठिकाणी समाजवादी पार्टीचे जगदीप शिंदे सर उपस्थित आहेत, त्यांचाही पाठिंबा
समाजवादी पार्टीचे असलमभाई त्यांचाही पाठिंबा आहेत. मान्यवरमध्ये विश्वजितजी चव्हाण आलेले आहेत. विठ्ठलजी डमाळे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. बाळासाहेबजी जानराव समस्त धनगर समाज संघटनेचे नेते